श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वतीये नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य दे का विनविनी सिद्धीसी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्त परियेसा जय जयाची योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासे उद्धर व्यर्थेचा ब्रह्मनासे प्रसन्न झाले कृपेसे पुढे कथा वर्तिले कैसे विस्तारावे आम्हा प्रते ऐकून या शिष्याचे वचन संतोषी करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विचारे एक शिष्या शिखा म्हणे भिक्षा केली ज्याचे बोली तयावरी संतोषीने प्रसन्न झाले परियेसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलते संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरे ऐकून या श्री गुरुचे वचन साय देवी विप्रकरी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा तुझी महिमा वर्णवयासी शक्ती कैचे आम्हासे मागेल का आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसे विनंती करून पुनरविपी विनवणी करून वचने सेवा करीते द्वार येऊनी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्रह्मानासी घात करीते जीवेसी याची कारण आम्हासे बोलावे तसे आजे जाता तयाजवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैची आपण असे संतोषनी श्री गुरुमूर्ते अभयंकर आपल्या हाते विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून या भय सांडण्यात व जाणे क्रूर यवना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरविप पाठवे जो वरी तो परतोने येसे असो आम्हा भुवनी तू आली या संतोषने जाऊ आम्ही येतून या तुझे वंश पार परोई सुखन तुझे वंश पार परोई सुखे नांदती पुत्र पौत्रे अखंड लक्ष्मी तया घरी निर्गुणी होती शतायुषी ऐसा वर लादून निघे साय देव ब्रह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळे कालांतक यम जैसा यवन दृष्ट पर्यसा ब्रह्मण ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होणे गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित म्हणी श्री गुरु सिद्धातसे कोप आलिया ओळंबायासी 21 वर्षाग्रीसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडेच्या प्रियासी सर्प तो कवनेवरी ग्रासी तैसा तया ब्रह्मणासे असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासे ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करे ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे परितो यवन अंतपुरात जाऊन सुशिष्टित केले भ्रमित होऊन श्री स्मरण त्यासी नाही हृदयाजवळ होय त्यासी जागृत होऊने परियेसे प्राण तक व्यर्थसी कष्ट तयवेळी स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्रह्माजवळी लोळ तसे चरण मकमळी म्हणे स्वामी तुझी माझा ते पाचारील कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषण देऊनी निरोप देतो वेळी संतोषने द्विजवर आला ग्रामता वैकवत्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी भावेसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विजाश्वासिती दक्षिण देशा जावा म्हणती पवित्र स्नान तीर्थयात्रे ऐकून या श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येणे समागमे तुमचे चरणा विनते का राही न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देका कृपा सिंधू भक्त वत्सले तुझी ख्याती आम्हा सोडणे काय ते सर्व येऊन शिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवनी विप्रभावेसी संतोषने विनेसी श्री गुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असते दक्षिणे पुनर्वित तुम्हा दर्शने देई संवत्सरे पंचदक्षी आम्ही तुमचे गावा समीपित वास करू हे निश्चित कलपुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेले दुःखे म्हणून हे हस्त ठेविते मस्तके भाक देती तयवेळी समस्त शेषा समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिलं गुप्त रूपे नामधारक विनवती सिद्धासे काय कारण गुप्त व्हावे असे होते शिष्य भाऊ असे त्यासे कोठे ठेविलं इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकर्ता कल्पतरू श्री नसी सरस्वती व्याप्याकर सिद्ध नामधारक संवादरे क्रूर वननाशासनक साह्य देववर प्रधान नाम चतुर्ध्याध्याय श्री गुरुदत्तातर चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु.